मी डॉक्टर रुपाली जांभळे. माझं प्रीस्कूल आहे, ग्रीन ॲपल प्रीस्कूल, नांदेड सिटीमध्ये. माझ्या प्रीस्कूलमध्ये एक नवीन कन्सेप्ट आणली आहे मी. काही मुलांना ऐकून समजतं, काही मुलांना लिहून समजतं, काही मुलांना बघून समजतं, काही मुलांना टच करून शिकवल्यानंतर खूप कम्फर्टेबली ते लिहितात किंवा रिॲक्ट करतात. मग ही लर्निंग स्टाईल पण आपल्याला त्या टेस्टमधून कळते. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. छडी लागे छमछम, विद्या येई घमघम. अशी घमघम विद्या येण्यासाठी तुम्हाला छडी लागलीच पाहिजे असं काही नाही. आजकाल खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत, सायकोलॉजी आलेली आहे, जेणेकरून तुम्ही विदाऊट छडी खूप काही लहान मुलांना शिकवू शकता. अशाच एक टीचर आज आपल्याला खूप काही शिकवायला इथे आलेले आहेत. डॉक्टर रुपाली मॅम, वेलकम मॅम. आज तुम्ही इथे आलात, थँक्यू. तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली जांभळे. माझं प्रीस्कूल आहे, ग्रीन ॲपल प्रीस्कूल, नांदेड सिटीमध्ये. माझी चाइल्ड सायकोलॉजीमध्ये PhD झालेली आहे. मी सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट पण आहे. एका ज्युनियर कॉलेजमध्ये मी व्हाईस प्रिन्सिपल आहे. बरं, इतकं सगळं करताय, एक टीचर असून एवढं सगळं करण्यामध्ये तुमचा वेळ खूप जात असेल असं वाटतं मला. वेळेच कारणे लागावं म्हणूनच करते. मुलांबरोबर वेळ घालवायला आवडतं म्हणून. बरं, ॲज अ शिक्षिका म्हणून तुम्हाला तुमच्या जॉबचा काय पार्ट आवडतो? ॲज अ टीचर म्हणजे जेव्हा मुलांना खूप समजतं ना आपण शिकवलेलं, त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, त्यानंतर तुम्हाला कळलंय काय विचारावंच लागत नाही. आपल्याला तो सेन्स येतो की आज जे आपण पाठ शिकवलाय तो मुलांना समजलाय. ती खूप छान फिलिंग असते. बरोबर. तुमच्या प्रीस्कूल बद्दल आम्हाला अजून सांगा. माझ्या प्रीस्कूलमध्ये एक नवीन कन्सेप्ट आणली आहे मी. मी मुलांचं DMIT टेस्ट करून मुलांना ॲडमिशन देते. ही कुठलीही परीक्षा नाही आहे. आपल्या फिंगर टिप्सच्या माध्यमातून ब्रेनचं न्यूरॉन डिस्ट्रीब्युशन आपल्याला समजतं आणि त्याच्यावरून कळतं की त्या मुलांचा कल कोणत्या भागात आहे किंवा त्या मुलांची लर्निंग स्टाईल कोणती आहे. काही मुलांना ऐकून समजतं, काही मुलांना लिहून समजतं, काही मुलांना बघून समजतं, काही मुलांना टच करून शिकवल्यानंतर खूप कम्फर्टेबली ते लिहितात किंवा रिॲक्ट करतात. मग ही लर्निंग स्टाईल पण आपल्याला त्या टेस्टमधून कळते. मग आपण मुलांना 10th मध्ये त्यांचं IQ टेस्ट करून त्याच्यानंतर आपण मुलांना सजेस्ट करतो की तू हे कर किंवा ते कर. तर आतापासून पॅरेंट्सला आणि टीचर्सला पण माहीत असेल की त्यांची लर्निंग स्टाईल कोणती आहे किंवा त्यांनी काय शिकलं पाहिजे, तर ते खूप इझी होतं आमच्यासाठी पण आणि पॅरेंट्ससाठी पण. साधारण किती वर्षापासून तुमच्या प्रीस्कूलमध्ये ॲडमिशन्स होतात? 2.5 इयर्सची मुलं जी आहे ती प्ले ग्रुपला आहे आणि अप टू 7 इयर्स प्ले, नर्सरी, ज्युनियर, सिनियर असे 4 क्लासेस आहेत माझ्याकडे. ओके. प्रीस्कूल अँड डे केअर असंही आहे का? डे केअर पण आहे. बरं. शिक्षक म्हणून आजपर्यंतचा तुमचा प्रवास किती वर्षांचा झाला आहे? शिक्षक म्हणून मी 7 वर्ष टीचिंग केलं. त्याच्यानंतर प्रिन्सिपल होते एका स्कूलमध्ये मी 5 वर्ष आणि आता यावर्षी व्हाईस प्रिन्सिपल आहे ज्युनियर कॉलेजला. बरं. तुमची डॉक्टरेट आहे चाइल्ड सायकोलॉजी, त्याविषयी आम्हाला सांगा. चाइल्ड सायकोलॉजीमध्ये PhD करण्याचं एक कारण होतं. जेव्हा मी स्कूलमध्ये काम करायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रत्येक मुलाची सायकोलॉजी वेगळी आहे. म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक मुलगा वेगळ्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून येतो. प्रत्येक काही मुलं 2 वर्षात बोलायला लागतात, काही मुलं वर्षातच बोलायला लागतात, काही मुलांना खूप डिले होतं बोलायला. त्याच्या मागे काय रिझन्स असतात किंवा काही मुलांना खूप पटकन समजतं शिकवलेलं, काहींना खूप शिकूनही तो पार्ट समजतच नाही. मग हे का, म्हणून मग त्या शोध कुठून घ्यायचा म्हणून मग मी चाइल्ड सायकोलॉजीमध्ये PhD करायचं ठरवलं. आता चाइल्ड सायकोलॉजीमध्ये PhD करत आल्यानंतर कळालं की पॅरेंट्सची पण सायकोलॉजी मॅटर करते. मुलांच्या सायकोलॉजीमध्ये 70% जर आपण पार्ट पाहिला तर पॅरेंट्सच्या सायकोलॉजीचा असतो. आता आम्ही जेव्हा थेरपी घेतो तेव्हा आम्ही आधी पॅरेंट्सचं काउन्सिलिंग करतो, पॅरेंट्सबरोबर सेशन घेतो आणि त्याच्यानंतर मुलांशी बोलतो आम्ही. बरं, एखादी अशी टर्म तुम्हाला एज्युकेशन पर्पज आम्हाला सांगता येईल का? एज्युकेशन पर्पज एक तर सगळ्यात म्हणजे आता माझ्याकडे सगळ्यात जास्ती केसेस येतात स्क्रीन टायमिंगच्या. मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढलाय. तर मला पॅरेंट्सला असं विचारायचं की तुमचा स्वतःचा स्क्रीन टाईम किती आहे. बरोबर आहे. हा पायंडा कुठेतरी आपण घालून देतोय ना. काही सापडत नाहीये, काही माहिती नाहीये, गुगलला सर्च करा.
कोण बुक्स वाचतंय? बरोबर आहे. आज आपला महाराजांचा खूप मोठा इतिहास आहे, पण जर मुलांनी एखादा प्रश्न विचारला तर शोधायला गुगल लागतंय. बरोबर आहे. ऑर्डर करायची, फूड ऑर्डर करायची आहे, मोबाईल लागतोय. कोणाला काही मेसेज कन्वे करायचा आहे, मोबाईल लागतोय. अगदी नेक्स्ट डोअरच्या फ्रेंडला जरी बोलवायचं तरी आपण उठून जात नाहीये, आपण मोबाईल यूज करतो. मग आपण मुलांना शिकवत नाहीये का की मोबाईलमुळे लाईफ इझी होते? मग त्यामुळे पण असेल ना क्युरियोसिटी मुलांची, की जर हे लाईफ इझी करणारं गॅजेट आहे तर ते मला पण असायला पाहिजे किंवा मला पण ते यायला पाहिजे. पण मला असं वाटतं की पॅरेंट्सने स्वतः आधी स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे. पॅरेंट्सचा कमी झाला तर आपोआप मुलांचंही कमी होतं. मी घरामध्ये बुक्स वाचते, माझ्या मुलगी आता सिनियरला, तिला फार रिडिंग येत नाही, पण तिला माहिती आहे की बुक्स वाचायचे असतात. नाही, आणि स्टार्टिंगला ते पॅरेंट्सलाच पाहतात की ते लोक नक्की काय करतायत, त्याच्यावरूनच ते कळतं. म्हणजे जरीही ते गॅजेट उपयोगाचं आहे किंवा नाही ही तर म्हणजे लांबची गोष्ट झाली, पण आई वडील जर रील बघत बसले तर त्यांनीच मुलं शिकतात की नाही आपण हेच करायला पाहिजे. किंवा एक कन्व्हिनियन्स झालेला आहे की मोबाईल दिला की जेवतोय, मोबाईल दिल्यावर शांत बसतोय. पण हे तुम्ही त्यांना शिकवलंय का की तू मोबाईल बघ आणि जेव? त्यांना तर माहितीच नव्हतं की मोबाईल बघता बघता जेवायचं असतं, किंवा मोबाईल बघितल्यानंतर ते किती खातात हेही मुलांना कळत नाही. तोही एक मोठा प्रॉब्लेम आहे आजकाल, की किती खातात हे कळत नाही मुलांना. पोट भरलेलं समजत नाही, फक्त मोबाईल मिळणार आहे, मग ते कितीही वेळ कितीही खायचं, असाही एक प्रॉब्लेम आहे. एक ॲग्रेशनचा पण खूप इश्यू होऊन जातो. जर तुम्ही एक 5 ते 6 वर्षाच्या मुलाला सारखा मोबाईल हातामध्ये देताय तर ते कसं असतं, पॅरेंट्स लोक जेव्हा बोलत असतात किंवा कुठेतरी बिझी असतात तेव्हा ते एक कन्व्हिनियंट होऊन जातं की तू मोबाईल घेऊन बस, आम्ही आमचं करतो. पण त्या एका गोष्टीमुळे मुलांचं ॲग्रेशन इतकं वाढतं की प्रत्येक वेळी जर त्यांना तुम्ही मोबाईल नाही दिला तर ते 4 चौघांमध्ये इतका आरडाओरडा करतात. तो टँट्रम, आणि आपण शांत करण्यासाठी मग परत मोबाईलवर देतो. तर माझ्याकडे एक केस होती, त्या मुलाला मोबाईलचीच भाषा कळत होती. म्हणजे त्याला रिअल ॲपल दाखवलं त्याला माहित नाहीये, पण त्याला तुम्ही जर मोबाईलमध्ये ॲपल दाखवलं तर तो ॲपल दाखवतो. अरे बापरे, हे ॲपल आहे, पण हे ॲपल माहिती नाहीये त्याला. अरे बापरे, तो इतका ऍडिक्ट होता मोबाईलचा की ते मोबाईलची भाषा विचार करायला लागले तर हे खूप भयंकर आहे. तर मला पॅरेंट्सला असं सांगायचं की तुम्ही स्वतः आधी कमी करा. त्यांनीच कमी केल्याशिवाय ते कसं होणार? हो, किंवा मग सगळंच आलं पाहिजे आवश्यक नाहीये ना. आता मी कॉलेजला जिथे आहे तिथे पॅरेंट्सचं एक आहे की सगळं यायला पाहिजे. कसं पॉसिबल आहे? आता एक मॅडम माझ्याकडे आल्या होत्या, थोडीशा त्या मुलीचा त्यांनी कुठेतरी फोर्सफुली तिला सायन्स घ्यायला लागल्यामुळे, त्या मुलीची आवड नसल्यामुळे तिचा परफॉर्मन्स लो झाला. मग त्या कॉलेजला ब्लेम करत होत्या. म्हटलं ठीक आहे, आपण बोलूयात या. मग हे येत नाहीये तिला, ते येत नाही. मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला 4 व्हीलर चालवता येते का? नाही येत. म्हणलं नाही, तुम्ही चालवून दाखवा मला, तुम्ही ही चावी घ्या आणि चालवाच. म्हटलं नाही मॅम मला येत नाही. म्हटलं आली पाहिजे, असं कसं येत नाही? सगळ्यांना येते, मग तुम्हाला कशी येत नाही? नाही मी अजून ट्राय नाही केली. म्हटलं एक्झॅक्टली, मग सगळ्या मुलांना सगळं नाही येणार आहे. बरोबर आहे. ज्यांना ज्याची जी कपॅसिटी ते करणारच आहेत. मग तुम्ही असं का पॅरेंट्सचं हे आहे की माझ्या मुलांना सगळं आलं पाहिजे? बरोबर, सिरियसली मी पाहिली आहेत अशा मुली आता कॉलेजमध्ये आहेत ज्या डान्स क्लासला पण जातात, त्या फुटबॉल खेळायलाही जातात. त्यांना कंपल्सरी लायब्ररी लावलेली आहे, त्यांना स्पोकन इंग्लिशचा क्लास लावलेला आहे, त्या मुली ट्रेकिंगला पण जातात. आणि प्लस त्यांनी इकडे पण 80+ करायलाच पाहिजे. कसं पॉसिबल आहे? मला कळणार कसं की म्हणजे समजा आता ही टेस्ट तर तुम्ही बोललात, पण त्याच्याशिवाय जर असेल पॅरेंटची इच्छा की हे करायला पाहिजे, कधी कधी असं पण असतं की त्यांना असं वाटत असतं की हे सगळं जर करायला लावलं तर तिथून तिला काहीतरी कळेल की हे तिचं जॉनर काय आहे किंवा तिला कोणती गोष्ट आवडते. पण कधी कधी ह्या गोष्टींचं बर्डनच होऊन जातं. की आता मला असं वाटतं की आपल्याला एक जेवणाचे ताट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 50 पदार्थ ठेवले आणि जर तुला सांगितलं की तू टेस्ट कर आणि ह्याच्यातले बेस्ट टेस्ट सांग, पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल आहे. तू 4च दे ना, तू 4 दे आणि त्याच्यातला विचार की ह्याच्यातली बेस्ट तुला कोणती वाटली. आपण नक्की सांगू की ही मला बेस्ट वाटली. मग सेम आहे, तुम्ही त्यांच्या कलेनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार. मी असं नाही म्हणत, मला माहिती आहे की एक एज ऑफ 16-17 पर्यंत आपल्याला कळत नाही की नक्की काय केलं पाहिजे. तुम्हाला मार्केटचा अभ्यास आहे, तुम्हाला माहिती आहे किंवा इच्छा आहे मुलांनी हे करावं, तर 3-4च ऑप्शन द्या त्यांना आणि त्याच्यातलं बेस्ट ते करतात ते त्यांना कंटिन्यू करू द्या. तुम्ही जितके जास्त ऑप्शन द्याल तितके जास्ती कन्फ्युजन आहेत त्यांना की नक्की मी ह्याच्यातलं काय करायचंय. तुम्ही मी ऐकलं की तुम्ही
जे लोक स्कूल सोडून गेलेले आहेत की अर्ध एज्युकेशन करून गायबच होतात, त्या लोकांना स्कूलमध्ये आणण्यासाठी काहीतरी इव्हेंट करता, एक तुमचा कार्यक्रम चालू असतो, तर तो काय आहे त्याच्याबद्दल आम्हाला? शाळाबाह्य मुलं म्हणतात त्यांना, को करिक्युलर स्टुडंट्स. आम्ही एक सर्वे केला होता पुणे महानगरपालिकेतर्फे की किती मुलं ॲडमिशन्स घेतात आणि 10th पर्यंत किती मुलं शाळेत राहतात. तर एक 7th नंतर तो रेशो 75% येतो. मग 25% मुलं मिसिंग आहेत, त्या फ्लोच्या बाहेर गेलेली आहेत. 25%? येस. आणि व्हेरियस रिझन्स आहेत. काही वेळेला त्यांना कन्व्हिनियंट नाही आहे स्कूलला जाणं, काही वेळेला त्यांचं फायनान्शियल इश्यूज असतात, काही वेळेला घरच्या जबाबदाऱ्या असतात, आणि काही वेळेला रिपीटेडली ते फेल झालेत किंवा अभ्यासामध्ये इंटरेस्ट वाटत नाही आहे, मग घरची जबाबदारी घेण्यासाठी पण मुलं घरी राहिलेली आहेत. मग हा खूप मोठा आहे तसा. 25% खूप जास्ती आहे. जर आपल्याला पूर्ण 100% साक्षर भारतचं स्वप्न आपण बघतोय, तर हा 25% खूप मॅटर करतो. आणि हा फक्त मी तुम्हाला पुणे जिल्ह्यातला सांगतेय. ऑल ओव्हर इंडिया खूप असेल, आम्ही फक्त पुणे जिल्ह्यापुरतं काम करतो, तर पुणे जिल्ह्यात हा 25% आहे. म्हणजे 7th नंतर मुलं स्कूल सोडून देतात. आणि अजून खूप शिकण्यासारखं असतं. हो. म्हणजे जे एज्युकेटेड लोक असतात, आपण असा कधी विचार नाही करत की म्हणजे 7वी नंतर एज्युकेशन झालेल्या लोकांचं एकतर काहीच नाही होत, त्यांनी ऍटलीस्ट 10वी पर्यंत गेलं तर निदान लिहिता वाचता येणं, गणित एक समज पण येते, समाजाचं एक आपल्याला एक पोझिशन समजते की आपण काय केलं पाहिजे. पण 7th मध्ये पॉसिबलच नाही. आणि त्या मुलाला पण नाही कळत की आपलं पुढचं एज्युकेशन केलं पाहिजे. जर आई वडील नंतर कळतं. म्हणजे आता ज्यांच्या पॅरेंट्सला आम्ही भेटलोय ना, ते म्हणतात की आम्हाला आता असं वाटते की थोडं शिकलं असतं तर बरं झालं असतं. मग त्यावेळेला मे बी काही त्यांना मार्ग मिळत नाहीत त्याच्यामध्ये. खूप छान काम करताय मॅम तुम्ही, आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुमच्या प्रीस्कूललाही शुभेच्छा. या प्लॅटफॉर्मवर तुमच्या प्रीस्कूलबद्दल पण आपण खूप सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही इथे नक्की शेअर करू, आणि त्याच्या थ्रू तुमच्यापर्यंत खूप लोक पोहोचतील. त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. थँक्यू.